गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तडफदार तनया आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. खरंच कंदी पेढा ही सातारकरांची ओळखच आहे. साताऱ्यात एखादा कार्यक्रम आहे आणि कंदी पेढा नाही असं शक्यच नाही. 2 महिन्यापूर्वी मला आत्या म्हणून प्रमोशन मिळालंय आणि पुढच्या आठवड्यात आमच्या बाळराजेंचा नामकरण सोहळा आहे. आता भाच्याचा कार्यक्रम म्हणजे सगळ्या गोष्टी कशा युनिक असायला हव्यात हा माझा अट्टहास. पेढे तर द्यायचे, पण काही वेगळे पण त्यात जपता येईल का या विचारात मी होते. आणि ते विचारचक्र थांबलं ते सातारच्या खेड नाक्यावरील कोयना सोसायटीच्या शेजारी हॉटेल महिंद्राच्या ऑपोजिट साईडला असणाऱ्या हॉटेल इंगळे इन अँड पेढा हाऊस इथे. मला तर युनिक आयडिया मिळालीच, पण त्याचबरोबर पेढा हाऊसच्या धनंजय इंगळे सरांकडून खूप काही जाणून घेतलं. नमस्कार सर. नमस्कार सर, माझ्या भाच्याचा नामकरण सोहळा पुढच्या आठवड्यात आहे. त्यासाठी पेढ्याची ऑर्डर तुमच्याकडे द्यायची होती. चालेल. साधारण तुला किती पेढे हवेत? मला 500 पेढे तरी किमान लागतील. पेढाच देणार आहोत, पण कसा द्यावा हे समजेना. ओके. आमच्याकडे सिंगल पेढ्याचे विशिष्ट प्रकारचे आम्ही पॅकिंग बनवले आहे. हे बघ, हा सिंगल पेढ्याचा बॉक्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तुझे ऑर्डरचे सगळे पेढे यामध्ये व्यवस्थित पॅक करून देऊ. एकच नंबर, आवडला आपल्याला. म्हणूनच तर म्हणलं ना तुला, काळजी करू नकोस. इतकंच नाही तर या बॉक्सची जी मेन विंडो आहे ती आपण ग्राहकांसाठी राखीव ठेवलेली आहे. त्यावर तुम्ही तुमच्या जो इव्हेंट असेल त्यानुसार त्याचा मजकूर देखील छापू शकता. आधी स्क्रीन प्रिंटिंगमध्ये फक्त नावच छापली जायची. आता मल्टी कलर स्टिकर्समुळे त्यातही खूप काही आपण करू शकतो. फोटो लावू शकतो, चारोळी लिहू शकतो आणि बरंच काही यात होऊ शकतं. दॅट्स ग्रेट. हे बघ, ही लग्नाची ऑर्डर आहे. त्यात त्या ग्राहकांनी नवरा नवरीची नावं लिहायला सांगितली होती. अरे वा, खूपच सुंदर दिसतंय हे पॅकिंग. आम्ही सर्वात आधी हे पॅकिंग लग्नासाठी केलं होतं, पण त्यानंतर बारसं, मुंज, प्रसादासाठी, ओपनिंग सेरेमनी, वाढदिवस यांसारख्या शुभकार्यांच्या देखील ऑर्डर येऊ लागल्या. दॅट्स नाईस. तुम्हाला याची कल्पना कशी सुचली? याआधी आम्ही चॉकलेट पॅकिंग मध्ये म्हणजेच बटर पेपर मध्ये पेढा व्रॅप करून द्यायचो, पण आपल्याकडच्या कंदी पेढ्याला तूप भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ते तूप गळून पूर्ण पॅकिंग तेलकट व्हायचं. त्यातून ही बॉक्सची कल्पना सुचली. हा बॉक्स आपण फूड ग्रेड करून घेतलेला आहे. अच्छा सर, हा पेढा इथंच बनतो का? होय. ॲक्च्युली आमच्या आजोबांनी इंगळे उद्योगाचा पाया रचला. 1973ला साताऱ्यातील ST कॅन्टीन आम्हाला मिळालं आणि तेव्हापासूनच कंदी पेढा सुरू झाला. त्यावेळी पाटणवरून खवा यायचा आणि आपला पेढा बनायचा. पण नंतर डिमांड वाढू लागल्यामुळे आपण हे दुकान 2018 मध्ये सुरू केले. आता सगळी प्रोसेस इथेच होते. आपल्याकडच्या कंदी पेढ्याची खासियत म्हणजे हा पेढा म्हशीच्या दुधापासून बनवला जातो. हो सर, मला पेढा बनवतानाची प्रोसेस बघायला मिळेल का? येस. हे बघ, इथेच पेढा बनवतात. सोबत आंबा बर्फी, मलई बर्फी, कलाकंद, बुंदी लाडू यासारखे सर्वच गोड पदार्थ आपण इथे स्वतः बनवतो. ओके. हायजीनच्या बाबतीत विशेष काळजी घेतली जाते. ते तर तुला बघता क्षणीच कळले असेल. रेग्युलर बेसिसवर आपल्याकडचा पेढा सर्वत्र जातो, त्यामुळे हायजीनवरती आमचं विशेष लक्ष असते. ST कॅन्टीनमुळे खूप जुने ग्राहकांचा संपर्क आजही आहे. आमच्या आजोबांच्या काळात जी पेढ्याची क्वालिटी होती तीच सेम टेस्ट आजपर्यंत देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. फॅन्टॅस्टिक. सर, माझ्या बॉक्सवरचा मजकूर मी तुम्हाला फोनवर सांगते. तुमचा नंबर मिळेल का? हो, घे ना. 9922 149922 9922 149922. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, तडफदार तनयाचा सल्ला असा की आपली म्हणजेच सातारकरांची विशेष ओळख असणाऱ्या कंदी पेढ्याला तुमच्या कार्यक्रमात आमंत्रित करून तुमच्या कार्याची शोभा वाढवायची असेल तर सातारच्या खेड नाक्यावरील कोयना सोसायटीच्या शेजारी महिंद्राच्या ऑपोजिट साईडला असणाऱ्या हॉटेल इंगळे इन अँड पेढा हाऊसला अवश्य भेट द्या. आणि आपण बाजारपेठेतील अशीच चविष्ट माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.